नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण कृषी अधिकारी म्हणजे कोण, त्याचे काम आणि त्यांनी शेतकऱ्यांना कशी मदत केली जाते याबद्दल माहिती घेणार आहोत। शेती हा आपल्या देशाचा कणा आहे आणि कृषी अधिकारी हा शेतकऱ्यांचा मार्गदर्शक आहे। कृषी अधिकारी म्हणजे सरकारी अधिकारी जे शेतकऱ्यांना शेतीसाठी मार्गदर्शन करतात। ते आधुनिक तंत्रज्ञान, नवीन शेती पद्धत आणि सरकारी योजनांची माहिती देतात। मित्रांनो, कृषी अधिकाऱ्यांचे काम आणि जबाबदाऱ्या: तांत्रिक मार्गदर्शन म्हणजेच पीक कसे निवडायचे, कोणते बियाणे योग्य आहे, माती परीक्षणाची माहिती, खतांचा योग्य प्रकार आणि प्रमाण सांगणे, रोग आणि कीड नियंत्रण, शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी योग्य उपाय सुचवणे, जैविक आणि रासायनिक उपायांची माहिती देणे, शासकीय योजना आणि अनुदाने, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, कर्जमाफी योजना यासारख्या शासकीय योजनांची माहिती देणे, शेतकऱ्यांना योजना लागू कशी करायची ते समजावणे, शेतकरी प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी कार्यशाळा घेणे, तांत्रिक उपकरणे कशी वापरायची हे शिकवणे, प्रत्येक शेतावर जाऊन समस्याची पाहणी करणे आणि उपाय सुचवणे, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन लगेच उपाययोजना करणे। तर मित्रांनो, कृषी अधिकारी कसे बनायचे? तर शैक्षणिक पात्रता BSc ॲग्री किंवा MSc ॲग्री, संबंधित अभ्यासक्रम आवश्यक। MPSC मार्फत कृषी अधिकारी पदासाठी अर्ज करता येतो। अभ्यासक्रमामध्ये कृषी विज्ञान, भूगोल, सामान्य ज्ञान अशी शासकीय योजनांचा समावेश असतो। शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याची मदत कशी घ्यावी? तालुका कृषी कार्यालयात भेट द्या, माती परीक्षणासाठी नमुने द्या, शासकीय योजनांसाठी अर्ज करण्यासाठी मदत घ्या, तंत्रज्ञान व प्रशिक्षणासाठी त्यांच्या सल्ल्यांचा फायदा घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला शेतात समस्या आल्यास आपल्या परिसरातील कृषी अधिकाऱ्यांची नक्की भेट घ्या। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।